शांताबाई, उद्या बारसा आहे माझ्या घरी. हा, आमंत्रण देऊन राहिली तुला, ये जो. असं काय, उद्या ठेवलं काय? हो हो, येईन ना मी, येईन. तुम्हालाही देतो बा मी आमंत्रण. उद्या नक्की ये जा बारशाले. आणि लाईक करून कमेंट करून हजेरी दे जा, आलो आम्ही बारशाले म्हणून. नाही तर तुम्ही म्हणता बा का गंगानं आम्हाला नाही सांगितलं, आम्हाला आमंत्रण नाही दिलं, आम्ही कसं येऊ. मी देऊन राहिली आमंत्रण आत्ताच. उद्या आपल्या घरी संध्याकाळी बारसा आहे. हा, नक्की ये जा. आणि काही नाही, बस एवढंच. लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि लाईक शेअरच्याच लाईन मध्ये एक बटन येते हाईप करून, ते हाईप नक्की करा. हा, पहा बरं हाय काय आपल्या व्हिडिओ मध्ये हाईप बटन, तर सांगा बरं. असंत सांगा आणि तुम्ही बी हाईप करून घ्या. अमाय, ये कांता आली बी काय व? अमाय, कांता राखी बांधायला गेली होती. पाय कांता, मी त्या घरी येणारच होती. आता तुझ्या घरी येणारच होती. बरं झालं तू इथं आली. हे पाय, उद्या आपल्या घरी मा नातींचा बारसा आहे. नक्की येतो. हो, येईन ना, येईन मी. काय बापा, नाही तर म्हणशील का बहिणीच्या घरी मला आमंत्रण दिलं. हा, इथं दिसली म्हणून आता इथं आमंत्रण देऊन दिलं तुला, नाही तर मी त्या घरी येतच होती. नाही नाही गंगाबाई, काही हरकत नाही. इथं ना कुठे आमंत्रण तर आमंत्रण कुठेही दिलं तर चालते. ठीक आहे ना, येईन ना मी बारशाले. हो, चाल शांताबाई, अजून सगळ्याला सांगून देतो. पहिले फोन केली, पहिले तर आम्ही ननद भावजया मिळून आम्ही खाजं भात बनवून घेतलं. मग मी फोन करून घेतली सगळ्याला. ना तर गावात निघून जायली सांगायला. सगळ्याला सांगून देतो उद्या बारसा, उद्या बारसा. हो, दे सांगून. हा ना कांता, तू कशी काय एवढ्या लवकर आली? तू तर म्हणे 2-3 दिवस राहील म्हणे. काय सांगू शांताबाई तुले, मी तुला सांगायला आली. मी घरी आली, बॅग ठेवली, डायरेक्ट इकडेच आली. काहून, काय झालं? ये बस ना, पहिले बस. पाय शांताबाई, मी तुझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवत नाही. मी तुला प्रत्येक गोष्ट सांगत असतो. हो, सांगत असतो. पण तू प्रत्येक वेळेस मला म्हणतो तू चुप राह कांता, तर मी चुप राहतो. श्रावण, कुठं चालला? श्रावण, तिकडे काय चालला? जाऊ दे, गौरीच्या खोलीत जाईन. गौरी, तो श्रावण येऊन राहिला, पाहिजे त्याले. बोल, काय झालं? मी राखी बांधली त्या दिवशी, ज्या दिवशी राखी बांधली त्या दिवशी मग मी दादाच्या घराकडेच थांबली. मग आईच्या घराकडे काही गेली नाही. तर मी आणि श्रावण आम्ही बाहेर अंगणात बसलो होतो गरमी गेला घेता. आणि श्रावण कसा खेळत खेळत अंदर येऊन गेला. त्याच्या मागे मी आली. तर मी जे ऐकली ना शांताबाई, माय भल्लं मन दुखलं. काय व, काय ऐकलं तू? वहिनी दादाला म्हणत होती काही गरज नाही साडी गिडी घेवायची. हा, 10 रुपये देऊन द्या. 10 रुपये तर मागते ते, 10 रुपये देऊन द्या. साडी गिडी घेवायची काय गरज आहे तुम्हाला? हा, अशी बोलत होती दादाले वहिनी. मग शांतूला काय म्हणे? तर मग नाही घेतली का मग साडी? 10 रुपये दिले का मग? नाही. मग बाहेर आला, मग मी दिसून गेले त्याले. तर म्हणे चल बाई म्हणे साडी घेवायला जाऊ म्हणे आपण, म्हणे कांता म्हणे चल साडी घेवायला जाऊ म्हणे. तर मग ते वहिनीने तसं म्हटल्यावर मग मी काय शांताबाई, मी काय त्याच्यापासून साडी घेऊ? मी म्हणलं दादा, शांतूला दादा नाही पाहिजे म्हणलं मला साडी गिरी. मी काय साडीसाठी येतो काय म्हणलं राखी बांधाले, का पैशासाठी येतो म्हटलं? नाही पाहिजे म्हटलं, मला काहीच नाही पाहिजे म्हटलं. असं म्हटलं मी, एवढं म्हटलं. आणि मग मी येऊन गेली आईच्या घराकडे. असं काय? मग शांतुल्यानं काही जबरदस्ती बी नाही केली का? चाल किंवा हे पैसे घे, पैसे गिशे दिले, काही साडी गिरी जसं शोभानं म्हटलं तसंच केलं का? मग नाही. अजून वहिनी म्हणे काही जाते म्हणे, ते म्हणे आली जाता का 2-8 दिवस राहीन का म्हणे. मग मी म्हणलं बापा आई, मी चालली म्हटलं आता त्याच्या तुझ्या जवळचा खावाचा वाखावा ते म्हटलं चालली म्हटलं मी. तर थोडीशी बस झाली आणि आईले म्हणलं चालली म्हटलं. तर तेवढ्यात दादा आला साडी घेऊन. साडी आणली त्यानं. मी आईच्या घराकडे आली, तो तिकडे साडी घेवायला गेला वाटते, मला न सांगता, मला माहित बी नाही. तर आणली त्यानं साडी. घे म्हणे कांता म्हणे, असं कसं म्हणे मागून बिना साडीने जाशील म्हणे, मला दुखात टाकून जातं काय म्हणे राखी बांधायला आली तर, असा म्हणे. तर साडी घेतली बा, दिली साडी, 2000ची साडी दिली मग दादाने म्हणे. हा बस, तिला कुदू दे ना, किती कुदते ते त्या शोभाले, कुदू दे ना. काय अर्थ तिच्यात? तिच्या कुदण्याचा काय अर्थ? तिच्या वागण्याचा त्रास तिलेच होते, तो दोष तिलेच लागते. आपलं काही वाईट होत नाही. आपला दादा आपल्या इकून आहे ना, बस झालं. आपल्याला काही करा नाही लागत, काही तिची अवकात नाही दाखवा लागत आणि काही तिला अद्दल नाही घडवा लागत. तिला कुदू द्याल तसंच. आपला भाऊ आपल्या इकून आहे ना, बस तेच आपल्याला मोठं गिफ्ट आहे. हो, म्हणून तर मी चुपचाप राहिली. मी आईला नाही सांगितली हे आणि दादाला नाही म्हटली मी ऐकलं मी असं तसं. मी वहिनीला बी काहीच नाही बोलली. जातो वहिनी म्हटलं, अशी चांगली प्रेमानच बोलून आली. कधी ऐकलंच नाही काही अशासारखी. मी काय ते वाईट आहे, तिचे वाईट गुन्हा आपल्यावर काय घेवा म्हटलं. मी काही नाही बोलली, येऊन गेली चुपचाप. जा तिकडे म्हटलं. मग दादानंच आम्हाला आणून दिलं, आईले बी आणलं. तर चाल म्हणे आई, तू बी फिरणं होते म्हणे. तर मला बी आणलं बस स्टँडवर, मग दिलं बसून. आणि मग गेले असं आईनं दादा घरी. मग अजून कुदली असन ते घरी गेल्यावर. ह्या शांतुलू इकून घरी गेला, अजून कुदली असन ते. हा, नेऊन दिलं काय, साडी आणली काय, असं तसं कुदू दे. आपल्याला माहित आहे का कुदली, काय केलं काय नाही. आपण तर आहे ना मजेत, झालं ठीक आहे मग, नाही का कांता? हो बरोबर आहे. आता त्या वेळेला तू मला चूप केली ना शांताबाई, ते गोळ्या दिसल्या तर मी बोलत होती तेव्हा चूप केली ना, तेव्हापासून मला समजलं
ज्याचे कर्म त्याला फळ बरोबर भेटते. आपण चुप राहा. आणले का पैसे आणले? पैसे आज तर नाही म्हणे पैसे, सोमवारी म्हणे बा पैसे सोमवारी. आता राखीसाठी बी घेतले होते ना पैसे, मग आताचे आता दुसरे पैसे देईन काय तो सेठ बोलला मध्ये. काय म्हणे काम कमी ना पैसे पैसेच मागता म्हणे, पहिले काम करा मग पैसे घ्या म्हणे. सोमवारी भेटल म्हणे पैसे म्हणे डायरेक्ट म्हणे, असं म्हणे बा. असं नाही म्हणे का पैसे? आणि गल्ल्यावर किती जमा झाले? झाले असेल का 4-5 हजार? 4-5 हजार? 1000 रुपये, 1000 रुपये बी जमा नसन झाले गल्ल्यामध्ये. 700-800 असन, 700-800. तेवढ्यानं काय होईल हो? मला तर गाडा टेन्शन आलं बाबा. गाडी चिंता लागली मला. काय होईल हो तेवढ्यानं? 700-800 रुपये होते का तरी काय बाबा? आईले एवढी टेन्शन घेऊन राहिले तू चंपा? घरामध्ये हाय नाही का खावाले? हाय नाही काय? राखीलच तर सगळं दच आणून ठेवलं, आणून टाकलं मी. हाय ना, 15 दिवस बी पैसे नाही भेटले तर आपल्या उपाशी आपण मरत नाही चंपा. ती एवढी कायले तू टेन्शन घेऊन राहिली? जसं काय खूप तुला कर्ज तुला डोक्यावर आहे आणि घराच्या समोर लोक उभे आहे कर्जवाले मागणारे, तर शेवानी करून राहिली. ते नाही म्हणत मी. फोन आला होता येनबाईचा. हे आपल्या पुष्पाच्या सासूचा फोन आला होता. असं फोन आलता का येनबाईचा? काय म्हणे येनबाई? बारसं ठेवलं म्हणे उद्या म्हणे. बारसं आहे म्हणे उद्या ये जा म्हणे. अशी म्हणे बारशाला जावं लागते मग उद्या. त्याच्यासाठी म्हणून राहिली. आता लेकरासाठी काही चांदीचं नाही घ्यावं लागेल का? नाही सोन्याचं तर चांदीचं तर काहीतरी घ्यावं लागेल का? नाही आपल्या नातीनं पोरीची पोरगी होय. नाही काय घेतलं तर बरं बी नाही वाटत. पाय बापा आपल्या पोरीची हलकी दिसन ना, म्हणून पैसे करत होती मी. चांदीचं काहीतरी तोड्या पायपट्ट्याच घेऊन घेतल्या असत्या 2-3 हजाराच्या. हे तर खरंच टेन्शनची गोष्ट झाली चंपा. येनबाईले समजायला नाही पाहिजे. येनबाईनं असं कसं एका दिवसाच्या आड सांगितलं? 8 दिवसाच्या पहिले सांगितलं असतं तर मी बंदोबस्त करून ठेवलो असतो. राखीले जास्त खर्च नाही केलो असतो, जास्त आपण किराणा नाही आणलो असतो, जपून वापरले असते पैसे, पायपट्ट्या घेऊन घेतले असते नातींसाठी. तेच तर म्हणलं मी आधी काय वेळेवर सांगितलं बाई म्हणलं. पैसा नव्हता हातामध्ये आणि अजून जवायला बी घ्यावं लागेल एखादा ड्रेस, पुष्पाला बी साडी घ्यावं लागेल, नाही तर एखादा ड्रेस आणि लेकराला कपडे आणि चांदीचं काहीतरी एवढा खर्च आहे ना. आपल्या जावाचा खर्च एवढं पाहिजे तरी 7-8 हजार तरी जवळ पाहिजे आपल्याला. काय करावं आता? नाही गेलं तर तिकडून आपल्या पोरीची हलकी, आपली हलकी, आपले इन्सर्ट आले नाही. पोरीच्या मायबापाने नाही सारे बाकीचे लोक विचारतील पोरीच्या मायबापाला नाही जाणं तर आपल्याला पडलंच. आता काय करावं बाबा? करा ना काहीतरी. काय करू मलाच नाही समजून राहिलं. त्या शेटनं जिथं कामाला जात होती तर त्यानं तर मना केलं. गल्ल्यावर 700-800 रुपये आहे. आता उधार देईन नाही. सोन्याच्या ठिकाणी चांदी सोनं उधार देतच नाही बिलकुल. मनात एक गोष्ट आली आहे, सांगू का तुम्हाला? सांग. मायापाशी कानातले आहे ना ठेवले. घालत तर नाही मी. माय छत्र मोठे आहे म्हणून. ते गाण ठेवून देता का? गाण ठेवून द्या आणि पैसे घेऊन घ्या, उचलून घ्या आणि घेऊन यायचे लागते ते जवळ पोरीसाठी ना नातींसाठी. आणि मग लागन तर पुढच्या महिन्याला सोडून घे जा. हो तसंच करायला लागन. आण बरं दे. चाल बरं तू चाल सांगू. चाल बरं ठेवून देऊ, गहाण ठेवून देऊ आणि तिकडूनच घेऊन येऊन जाऊ जे घेवायचं आहे ते. मग उद्या काही घ्यावं लागणार नाही आपल्याला. उद्या मग तयारी करून डायरेक्ट तिकडे आपल्या आनंदपुरात. हो चला थांबा आणतो मी. त्या कानातले आणतो मी. एक पिशवी घेऊन घेतो. चला मग. छाया शिकवले? काय हो आले का तुम्ही? हो हे धर बरं, हे घे धर, हे पाय बरं. आता काय आणलं तुम्ही आज? आता किराणा भाजीपाला त्या दिवशीच तर सगळं आणलं ना. आता अजून काय आणलं? छाया हे एक साडी आणि रमेशसाठी कपडे आणि ते लहान पोरगी झाली ना आता माझ्या बहिणीला नातीन, तिच्यासाठी कपडे आणि तिच्यासाठी पायपट्टी आणलो. आतापासूनच आणून ठेवलं का तुम्ही? आता हे सगळं आता बारशाला बोलावून आपल्याला तेव्हा आणा लागते ना हे सगळं. बारशाला बोलावून तेव्हा घेऊन जातात. आतापासून काय आणून ठेवलं तुम्ही? अरे छाया उद्या आहे बारसं, उद्या जावं लागते आपल्याला. फोन आला होता बाईचा, गंगाबाईचा फोन आला होता. उद्या आहे म्हणे सुंदर बारसामध्ये ये म्हणे. तर मी तिकडूनच फोन ऐकलो आणि येत आहे होते मग खिशात पैसे, येत आहे घेऊन आलो. म्हटलं जाता काय आपण अजून दगदग करत बसू. म्हटलं घरूनच तयारी करून डायरेक्ट आनंदपूरले. आता मी सगळं घेऊन आलो. आता काही घेवा नाही लागत आपल्याला. असं उद्याच आहे का बारसं? ठीक आहे मग उद्या किती वाजता जाऊ? मग जाऊ ना संध्याकाळी 4 वाजता. तर बारसं रातचाच असन, सकाळीच थोडी ना करण बारसं. हो बारसं संध्याकाळीच आहे, संध्याकाळीच बारसं आहे. पण आपण सकाळी वकाळी चाललो जाऊ, थोडंसं कामामध्ये हातभार लावतो. आता बारसं आहे म्हटलं म्हणजे कामं तर लय असन. हातभार लावतो जरासं कामामध्ये. सकाळी वकाळी चाललो जाऊ, 11-12 वाजता चाललो जाऊ. एकदम वेळेवरच जाणं काही बरं वाटन काय? हो बरोबर आहे तुमचं. एकदम वेळेवरच जाणं आपल्या सगळ्यातलं होय. थोडंसं परक्यात राहिलं असतं तर आपण वेळेवर गेलो असतो तर चालत होतं. तुमची सगळी बहीण आहे सध्या घरी, थोडंसं लवकरच गेलं तर चालते. आता बाईनं पहिले सांगितलं असतं तर आपण आजच चाललो गेलो असतो. वेळेवर सांगितलं ना मग कसं. बरं उद्या आपण 11 वाजता घरून निघून जाऊ.
हो उद्या 11 वाजता चाललो जाऊ. उद्या शाळेत नको पाठवतो मग पिकोलीले. बरं बरं ठीक आहे, चाललो जाऊ. दाखव ना काय काय कसं कसं आणलं तर, कशी साडी आणली, कशा पायपत्ती आणल्या तर. गेला तर पाहिलं बुवा, पाहिलं कसं आणलं, काय आणलं तर. चला व ननदबाई, सीताबाई चला. आई मी चाललो कामावर. आता आज कायले जातो तू रमेश? त्या पोरीचं बारसा आहे ना, घरी राह, आज जाऊ नको, कामाला जाऊ नको आज. बारचं आहे तर ते बारचं बायाचं काम. माय कोणतं काम आहे त्याच्यामध्ये आई? मी काय घरी राहू फालतूचा? बेफालतूच मध्ये विनाकारणच घरी राहायला लावतो काय? तू बाप होय? हो बाप पाहिजे असते, जोडीनं बसत असते. टिके लावायच्या वेळेस जोडीनं बसते. कोणी कोणी माय बापाले दोघांनी बी कपडे आणते बारशामध्ये. म्हणून म्हणतो तुले, हा लेकराचं बारसं असलं ना तर माय बाप जोडीनं बसत असते. तर म्हणून म्हणतो तुले, थांब तू, जाऊ नको तू कामाले. असं असं बरं बरं ठीक आहे. सांग बारचं कधीच आहे? आताच करतो का बारचं आता? बयाडा आताच्या आता बारसं होईल का? सकाळी सर संध्याकाळी आहे, संध्याकाळी 7 वाजता. तर मग मी येऊन जातो न तोपर्यंत कामावून. घरी काही राहावं लागते. दिवसभर बसला होता टिका लावून बारशाचा. काही येशील तू, तुझं काही खरं नाही. 9 वाजन 10 वाजन आम्ही का तुझी वाट पाहत बसून काय? हा बारशासाठी थांबून काय 10 वाजतोरी? म्हणून म्हणतो तुला जाऊ नको. वावरात जाय आज. वावरात पाय काय काय पेरलं, कसं कसं आहे. जरासं वावरातही जाऊन पाहत जा. निरा काम ते ट्रॅक्टरवरच राहतं. जराही वावरात जाऊन पाहत नाही. काय पेरलं बापानं, काय कसं आहे, निंदलं का नाही निंदलं, खात टाकलं का नाही टाकलं, काही पाहत नाही. तू आहे ना बाबा आहे, दोघंही तर तुम्ही हुशार आहे. मग मी काय जाऊन पाहू? काय पाहू मी? हुशार आहे म्हणून नसतं चालून राहिला राजा. म्हणून नसतं एवढं वावर करून राहिला. एकटा माणूस करते, एकटा माणूस पोराले शब्द नाही बोलत. हा नाही तर कोणी कोणी बाबा पोरायले बोलते, अबे करू नाही लागत असं तसं किती बोलते. त्या बाप बोलते जरा बे तुला. कसं बोलन मले बाबा? मी पैसे नाही देत का घरी? घरी पैसे देतो, जमा करून ठेवतो. कुठं नाही मी परिवारासाठीच जमा करतो ना, आपल्यासाठीच जमा करतो ना. घरी बाजार हाटाले पैसे देतो. कसं बोलन मग बाबा मले? बाबाचा मालाचा पैसा वाचून राहते. मालाचा पैसा वाचून राहते? काय काय बोलून राहिला तू? आता त्या बापानं 10,000 रुपये दिले मग हाती झुला आणण्यासाठी, आणि तिच्यासाठी काही आणजो म्हणे. तिच्यासाठी काही पायपट्ट्या नाही तर काही कडे गिडे असं काही आणजो म्हणे. हा आणि म्हणतो वाचून राहते पैसे. तुला मागितले का त्या बापानं? पोरगी तुई आणि पैसे त्या बापानं दिले बारशाले. बारशाच्या खरेदीले पैसे त्या बापानं दिले. तुला मागितले का मग पैसे? अरे रमेश दे रे, त्या पोरीचं बारशे आहे, त्या पोरीचं बारसं करतो, दे झुला आणतो. मानलं का मी? त्या बापालाच मागितले ना. तर मग दिले तर काय होते? माई पोरगी होय तर तुमची नाती नाही, बाबाची नाती नाही. हा मी नाही देईन भाकर तर माई पोरगी भाकर देईन तुम्हाला. मा पोरग भाकर देईन तुम्हाला. हो तू नाही देशील काय? तू नाही देशील? तू लेकर देईन का आम्हाला? तू नाही देशील? मी बी देईन. जर का मान नाही बनलं तर माई पोरगी देईन, मा पोरग देईन. मग त्याच्यासाठी केलं तुम्ही तर काय फरक पडते? मी काय कुठं नेतो पैसा? लागला पैसा तर मग आपल्याच घरातच वापरेन ना मी बी. हो बापा बरं, मी जास्त काही आता त्या संग वाद करत नाही. तर जाऊ नको कामाला, वावरात जा. आज दिवसभर वावरात राह, कामाला जाऊ नको. तुमचा काही गेले दूर जाता तुम्ही, मग काही भरोसा नाही येवाचा. आज येऊन जाईन आई. आज 7 वाजताच आहे म्हणतो ना बारसं. मी 6 वाजताच घरी येऊन जाईन. बस नक्की येऊन जाईन मी. 6 वाजता घरी येऊन जाईन मी. हे पाय 6 वाजता घरी आला तर बरं राजा. वाट पाहायला लावजो नको. नाही 6 वाजता घरी येऊन जाईन मी. चाललो मी आता. जाय, डब्बा नाही नेत का? घे रे रमेश, हे घे डब्बा घेऊन जा. झालं का आत्या? मला वाटलं का डब्बा झाला का नाही झाला. मी चाललो होतो. झालं ना, मी बांधतच होती त्या डब्बा. जराही नाही थांबत. जराही नाही वाट पाहत. तसाच आहे या ननदबाई, जराही थांबत नाही. बांधेपर्यंत थांबत नाही. असं राहा लागते. घे धर आता, लवकर येतो संध्याकाळी. हो ठीक आहे. अमय ननदबाई चला ना वा. चला ना, आपल्याला मार्केटले बाजाराला जावं लागते ना. ते झुला गिला सगळं आणून पाहुणे परे येऊन जातील घरी. मग काय आपण बाजारात राहू काय? हो चाल. उघडं होतं पोयायचं. ते घरचं राहू द्या ना ननदबाई. आता घरचं टिकून आल्यावर करत बसू आपण. पहिले बाजारातलं काम आटपून टाकू. बाजारातलं आणून घेऊ पहिले. हो चाल. काय म्हणता ननदबाई? आता 10 दुकानं ढूंढल्यापेक्षा चांगलं तर वाटून राहिलं ह्या झुला. नाही मस्त गुलाबी कलर बी आहे. हो पाय बापा, तुझ्या मतानं पाय. चांगला तर आहे, मस्त आहे. पण 8-9 महिन्यापर्यंत झोपू शकते याच्यात. त्याच्यात समोर नाही झोपू शकत याच्यात. मग काय करू ननदबाई? मोठा घेऊ काय? का 3-4 वर्ष झोपन? 3-4 वर्ष झोपवतो काय तिला पायण्यात? माय 2 वर्ष झोपली बस. 3 वर्षात झाली कशी दे अंगणवाडीत धाडून. मग काय झोपा लागते पायण्यामध्ये. हो मग चालते नाही. या 8-9 महिन्यापर्यंत याच्यात झोपन, तोपर्यंत तुटू नाही जाईन ह्या पायना. तर मग वर तर दोरी बांधून देईन 1-1.5 साल. हो चालते. तसं चांगला दिसन. मस्त गाणे बी वाजते वाटते याच्यामध्ये. हे इथीचा बटन आहे ना, तर लेकरू लढलं का बटन दाबून देवा तर गाणं वाजते वाटते. काय माहित. भाऊ इकडे जा बरं. हो बोला. केवढ्याला म्हणता ह्या झुला? बरोबर लावा बा किंमत.
किंमत बरोबर लावा. घेवाचाच आहे म्हणून आम्ही एवढ्या वेळपर्यंत थांबलो, विचार करून राहिलो. नाही तर काहीच चाललो गेलो असतो. बरोबर किंमत सांगा बा. बरोबरच सांगितलं बाई. मी काही खूप डबल भाव नाही सांगितला आहे तुम्हाला. माई खरेदी 2000ची आहे त्याची. तुम्हाला तरी मी 1800 मध्ये कबूल झालो. त्याच्यातही तुम्ही कमी करता. नाही बा, त्याच्यात अजून कमी नाही करू शकत मी. 1800 कसं म्हणता? घेऊन घे 1800 म्हणते का? नाही तर 2500 3000च्या खाली नाही भेटत हे असे तुले. याच्या दुकानाच्या आधी एकच पीस वाचलं असं तर ह्या स्वस्त महाग विकत असं असं काही असं. घेऊन घे. नवीन असतं आहे, जुनं तर आहे नाही. गद्दा गुद्दा सारच आहे याच्यामध्ये. हो मलाही वाटते ना बाई, तर ह्या सस्त्यात विकून राहिला. घेवाचं आहे काय तर पॅक करून देतो. हो घेवाचाच आहे ना, म्हणून तर आलो दुकानात. आम्हाला काय बाकीच्या लोकांनी समजता काय? पाहते फक्त घेत नाही. आम्ही भाऊ जिथं गेलो ना तिथं आम्ही घेवाचं असलं तरीच जातो, नाही तर जात नाही. द्या, अलग अलग काढून देता का हे सगळं एका बॉक्स मध्ये? मग घरी आम्ही जोडून घेऊ. नाही हो हो तसं देतो ना. जुला उचलून डोक्यावर नेम का अलग अलग देतो सगळं काढून. घ्या द्या मग 1800 रुपये. हा त्याच्यावर तर 100 देणार नाही मी. हो बा 1800 रुपये द्या. मी घेणारही नाही त्याच्यावर तर 100 द्या. 1800 रुपये देतो मी पॅक करून. चला ना सासूबाई तुम्ही पण. आईने सर्वांना बोलावलं ना. बोलावलं तुझ्या आईनं, सर्वच बोलावलं, पण आता मी नाही येत ना व रश्मी. जाय तू, तुझ्या मान आहे, माया कुठं? तुझ्या मान आहे, तू आता वय त्या तोंडानं नाव ठेवा लागल तिचं, त्या भाषीचं. तू जाय, मी नाही येत. आता मी काय आता येत बसू गडगंजामध्ये? माझी तब्येत बी बरी नाही लागून राहिली मला. आता नाही येत मी. तर आई तुम्ही एका खोलीत झोपून राहायचा. पण चला तर खरी. मग आई काय म्हणून बा आली नाही? हा नाही हो बापा, आता पाहुणे परी बारचं म्हणलं म्हणजे लय पाहुणे राहील. मग एकही खोली रिकामी राहत नाही. साऱ्या खोली म्हणजे लेकरं हे ते लय कल्ला. मान सहन होत नाही. मी येत नाही. जाय तू जा. काय घेवायचं आहे त्या भाषीसाठी घेऊन दे. घेऊन चालली जा. साजरं नाव ठेवून दे त्या भाषीचं आणि ये मग उद्या गिद्या रातभर राहून ये. सासूबाई नेहमी मी एकटीच जाते. म्हटलं यावेळेस तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी आई सासूबाई आल्या असत्या तर आईला पण बरं वाटलं असतं, म्हणून मी त्यांना जबरदस्ती करत आहे. तर ते आता बस माझ्या माहेरी यासाठी कटच खातात. बरं ठीक आहे. तुम्ही नाही येणार का मग? येऊन राहिलो ना मी येऊन राहिलो ना. नाही म्हणते आई तर राहू दे. जबरदस्ती नको करू आईले. उगाच तिथं घेऊन जाशील अजून तब्येत वाढून जाईल. मी येऊन राहिलो ना. मी तुला सोडून देतो आणि मग ऑफिसला जातो मी. तसंही बारशामध्ये बायकायचंच काम आहे. माणसाचं कोणतं काम आहे? मग उद्या तुला घेवायला येऊन जाईन मी. हो ठीक आहे. मग नाही करत जबरदस्ती. चला मग. आजी चल ना तू चल ना मग आजीच्या घरी. तू कोणी चालत मग आजीच्या घरी? नीरा फुगूनच राहते तू. चल ना. पाय बाई ये पोरग आकाश, पाय रे ये पोरग मला नीरा बोलत राहते बापा. असंच बोलते, महारागच करते ये पोरग. आई तू बी तर त्याला बोलतच राहतो म्हणून तो राग करते. चिंटू नाही येत आजी चल. बाबा हे आजी मॅडच आहे. हे आजी नीरा मला बोलते, आईले बोलते, तुम्हाला बी बोलते, पण चालत बी नाही. चिंटू असं नाही बोलायचं. हा आजी आहे ना. आजी आहे तर आजी तर बोलणारच ना. चल आपण जाऊ. चल. हा घ्या करा, सुरू करा. नाव ठेवा कोण ठेवते काय नाव ठेवते तर तिचं. हा ठीक आहे. लावणं झाले सारं उरकलं. आता नाव ठेवण्याला पाहिजे म्हणणं बाकी राहिलं. येणारे येत राहते. घ्या ठेवा नाव ठेवा मस्त चांगले. हो तिची आते असतं ठेवून ना नाव. रश्मी ठेव त्या भाषीचं चांगलं नाव. हो ना शांता काकू ठेवते ना मी. चांगलं नाव ठेवते माझ्या भाषीचं. भाषी तर झोपलीच आहे. तिला झोपच गाडी येऊन राहिली गड्या आज. हा तर झोपू दे ना तिला. चांगलं आहे ना. कल्ला करायला लावता का घरभर? हा एवढ्या कल्ल्यामध्ये गळगंजामध्ये लेकरू झोपलं आहे तर झोपू दे. आज झोपली ते. हा तिला माहित पडलं असं का आज आपलं नाव ठेवणं आहे. आपलं आपण चुपचाप झोपून राहावं. हा कल्ला नाही करा. आज झोपली बा ते. आता केस काढले तिचे. तिला हलकं लागलं. झोपली ते मस्त. हो आत्या बरोबर आहे. आज केस काढले तिचे. जावरं काढलं तर तिला हलकं लागून राहिलं म्हणून झोप लागून राहिली तिला. नाही तर एवढे दिवस झोपेच ना अशी बरोबर चांगली. हो ना ते जावरं तसंच होतं बापा तिचा जन्माचा 6 महिन्यापर्यंत. नाही तर पहिल्या काळात तर 12व्या दिवशी जावरं निघलंच पाहिजे, काढलंच पाहिजे. आता तर बस आता काही नाही. कधी अडप ढेंडी तीळ संक्रांत. ठेव रश्मी ठेव नाव ठेव. काय ठेवतो त्या भाषीचं तर ठेवतो. बाई माय भाषी बेटू तुझं नाव मी अद्विका ठेवते. मग अद्विका. हा तुला यापुढे अद्विका नावाने आवाज देतील सगळे. अद्विका. अरे वा रश्मी मस्त नाव ठेवलं. अद्विका चांगलं आहे. अजून ठेवा. 4 जणी अजून ठेवा. एक नाव. 5 नाव देऊन द्या तिला. मी अनुष्का नाव ठेवतो बा मानातींचं. अनुष्का. मी ठेवतो एक नाव मानातींचं. ममता. मी ठेवतो ईशा.
ईशा मला त्यांचं नाव ईशा. हा तर एक बाकी आहे, एक ठेवून द्या कोणीतरी. मग ते तिचे मायबाप तिचे आजी आजी काही बी नाव ठेवत बसे. आताचं नाव ठेवून द्या आता. ठेव हो शांताबाई, तू ठेव म्हणा तिचं एक नाव आता. मी हो तू ठेव एक नाव. तू करू लागली ना, ठेव तू एक नाव ठेव. बरं ठीक आहे ठेवतो. मी सोनम सोनम नाव ठेवतो बस, सोनम. चांगला आहे. चला आता पाहिलं म्हणा आता कोण कोण म्हणतात. गोड गोजिरी लेक जन्मली, कन्या रूपानं लक्ष्मी आली. साजरी करू आज दिवाळी, जो बाळा जो जो गजो. साजरी करू आज दिवाळी, जो बाळा जो जो गजो. इवले डोळे गोबरे गाल, काळे कुरळे दाट जावळ. लाल ओठावर हसू खट्याळ, जो बाळा जो जो गजो. लाल ओठावर हसू खट्याळ, जो बाळा जो जो गजो. लाडक्या परीचे रूप देखोनी, मातानी पिता हर्षले मनी. बाळाची दृष्ट टाका काढूनी, जो बाळा जो जो गजो. बाळाची दृष्ट टाका काढूनी, जो बाळा जो जो गजो. स्वागतासाठी सजे पाळणा, पाळण्यावर झुले खेळणा. खेळणा पाहून बाळ झोपेना, जो बाळा जो जो गजो. खेळणा पाहून बाळ झोपेना, जो बाळा जो जो गजो. रंगीबेरंगी मऊ झबले, टिळा काजळ टोपर खुले. हाती मनगट्या पायात वाळे, जो बाळा जो जो गजो. हाती मनगट्या पायात वाळे, जो बाळा जो जो गजो. छकुली भासे चंद्राची कोर, तेज पाहता मन विभोर. आईच्या मनी नाचतो मोर, जो बाळा जो जो गजो. आईच्या मनी नाचतो मोर, जो बाळा जो जो गजो. सान थोरास लागला लळा, बाळा भोवती जमतो मेळा. कौतुकाचा रोज चाले सोहळा, जो बाळा जो जो गजो. कौतुकाचा रोज चाले सोहळा, जो बाळा जो जो गजो.